नमस्कार मंडळी. लग्न हा भारतीय संस्कृतीचा अविभाज्य भाग आहे. आता अमेरिकन सोसायटीचं जाऊया, कारण तिथे डायव्होर्सचं प्रमाण 50% पेक्षा जास्त आहे. नाही म्हणजे ही टक्केवारी कमी करण्याचा प्रयत्न चालू आहे आणि ह्यात त्यांनी प्रगती केली आहे. अर्थात लग्न न करता एकत्र राहण्याचं. पण ते जाऊया. हॅपी मॅरेज इज लाईक अस्थमा, सेपरेशन इज नॉट लाईकली. पण हॅपी मॅरेज म्हणजेच सुखी संसाराचं रहस्य काय, त्यावर कुणीतरी एका महाभागाने उत्तर दिलेलं आहे. त्याच्या म्हणण्याप्रमाणे प्रत्येक जोडप्यात एक वाघ असतो आणि एक शेळी असते. लग्नानंतर काही काळातच ठरतं कोण वाघ आहे आणि कोण शेळी येते. सॉर्ट ऑफ हू वेअर्स पॅन्ट्स इन द फॅमिली. ज्या संसारात एक वाघ आणि एक शेळी असते तो संसार म्हणून सुखी संसार म्हणून गणला जातो आणि नावास्तच होईल. आणि ज्या संसारात दोघेही शेळी असतात, दोघेही वाघ असतात, त्या संसारात सतत गुरकावणे चालते आणि शेजारच्यांना डरकाळे ऐकू येतात. काय गोखले, अहो तुम्ही मिशीतल्या मिशीत मागे पुढे बघून हसू नका. माझं म्हणणं तुम्हाला अगदी पटलेलं दिसतंय. काय म्हणता, दोघेही जर शेळी असतील तर काय होतं? हो, आणखी काय होणार, सासूबाई जोरात आणि सुनबाई कोण. पण हा झाला व्यक्तीचा फरक आणि प्रकार. पण जर बुद्धिमत्ता, इंटेलेक्ट, त्यात जर फरक असला तर काय होईल? त्यावर एका दुसऱ्या महाभागाने उत्तर दिले. त्याच्या म्हणण्याप्रमाणे जर हुशार मुलगा आणि ढ मुलगी एकत्र आले तर गॅरंटीड अफेअर फॉर हजबंड. आणि जर दोघेही हुशार असतील तर वर्ल्ड क्लास रोमॅन्स. आणि जर दोघेही ढ असतील तर काय होईल? अहो, आणखी काय होणार, तुमचं आमचं झालं तेच, लग्न. नाही म्हणजे इथे बरीच जोडपी बसलेली दिसत आहेत. काय माझं म्हणणं तुम्हाला पटलेलं दिसतंय? तर आज आपण अशाच एका सुखी संसारात डोकावणार. असं समजा आपल्याला आजच कळलं की आपल्या जोडीदाराचा IQ आपल्यापेक्षा जास्त आहे, तर आपल्या वागण्यात काय फरक पडेल? अहो, ऐकलं का? हो मी तुम्हाला दिलेले पेपर्स कुठे आहेत? हो, आधी तुमचा चहा तर आणते. हा, ते बरं केलंस. हे घ्या. आता कसले पेपर आणि कधी दिले होते? अगं, मला काय माहित, ते इन्शुरन्सचे पेपर आले ना तेव्हा कधीतरी असतील बघ. म्हणजे नक्की कधी? साधारण 3 दिवसापूर्वी असतील बघ. स्वतःच्या पेपरची काळजी दिवस जाणे. अगं, ते पेपर आता माझे एकट्याचे आहेत का? अरे सकाळ सकाळी कशाबद्दल डिस्कशन चाललंय घरात? काही नाही रे, यांचे ते इन्शुरन्सचे पेपर भरायला आले आहेत ना, त्यांना काही ते गणित जमत नाही बा. आणि कुठे ठेवले ते सुद्धा दिसत नाही. हे बघ, गणिताचा आणि याचा काहीही संबंध नाही. काहीतरी फालतू सारखे फॉर्म असतात बघ. अगं नीता, हा. अगं जरा बघ ना. अरे तुला बघायला काय झालं? अगं पण तू कालच असले काहीतरी फॉर्म्स भरलेस ना. हो, 2 आठवडे ते लोळत पडले कारण तू ते भरले नाहीस आणि मग माझ्या गळ्यात टाकलेस. आई, मी संध्याकाळी पाहिन, चालेल का? संध्याकाळपर्यंत शोधून आणा, बहुतेक ते आतल्या खोलीत असतील बघा. बघतो आता. हे घेऊन जा. मी तर संध्याकाळपर्यंत देते का काही पेपर्स. ओके. बाबा, नो अरे बाबा पण नो, नाही, हरगिज नाही. अरे बाबा पण मी अजून काही विचारलंच नाहीये. तरीही उत्तर नाही. का? का? माझ्याशी बोलायला तुला वेळ कुठे असतो सांग? कॉलेजमध्ये काय काय झालं? उत्तर नथिंग. काय शिकलीस? उत्तर नथिंग. आज ना तुला नक्की काहीतरी हवं असणार. माझी गाडी का? स्वतःला नवीन गाडी का? न्यू कार? दॅट्स ग्रेट डॅड. पण आज नको. मग काय? न्यू आयफोन? वाव, आयफोन 2.
वेल पण राहू देत. अगं मग हवंय तरी काय तुला? आय नीड युअर हेल्प फॉर माय होमवर्क. होमवर्क? ए तुला काय नापास व्हायचंय का? नो नो, आय डोंट नीड हिज हेल्प फॉर दॅट. दॅट यू कॅन डू ऑन युअर ओन, राईट? पण तुला मदतच हवी असेल तर आय एम देअर ना. आय कॅन हँडल एनी टॉपिक. आय यूज टू बी टॉपर यू नो. बरं ऐका, माझ्या सायकोलॉजीच्या क्लासमध्ये मला एक प्रोजेक्ट आहे आणि त्यामध्ये मला काही जणांची IQ टेस्ट घ्यायची. हा प्रोजेक्ट, ओके? ही ना अमेरिकन एज्युकेशन सिस्टीम मला समजतच नाही बघ. वर्गात काही शिकवायचं नाही, घरी करायला प्रोजेक्ट द्यायचे. नाही म्हणजे तर काय, स्वतःला हे त्रास नको आणि डोकेदुखी जे आहेत ते आपल्या आई वडिलांच्या मागे. पण बाबा जर मी या प्रोजेक्ट मध्ये फेल झाले ना तर ते तुझ्या डोक्यावर. तुमचा ना कधी दोषच नसतो बघ. तुमच्या सर्व फेल्युअरचे खापर तुम्ही आमच्या डोक्यावर येऊन फोडणार. अरे बाबा. ते खापर वगैरे काय ते काही मला माहिती नाही, हम्म. बट यू विल बी रिस्पॉन्सिबल. तेव्हा लिसन, ऐक. काय हे समीरा? ऐक तर, आय नीड सम पीपल. सो तू आणि आई, ओके. आजी आजोबा आणि मे बी तुमचे 2-4 मित्र. दॅट्स इट. आधी मला सांग, आईची टेस्ट घेतलीस का खरं? ऑब्विसली आय एम द फर्स्ट वन टू टेक इट. मग अशीच दिली मी. तुझी काय टेस्ट वगैरे असेल ना ते फटाफट घे. माझ्याकडे जास्त वेळ नाहीये. मला माझ्या क्रिकेटची मॅच मिस नाही करायची आहे. अरे ते तुझ्या IQ वर अवलंबून आहे. जो जास्त आहे. नाही तो तू किती स्मार्ट आहेस त्यावर. अरे थांब ना जरा. अगं आई ही एक अरे बाबा ही एक मिनी IQ टेस्ट आहे. मिनी? हा म्हणजे 10-15 मिनिट लागणार आहेत रे. ओके. मी तुला 5 मिनिट जास्त देईन. ग्रेस टाइम रे. त्याची तुला गरज आहे. ग्रेसची वगैरे मला गरज नाहीये. ग्रेस टाइम देईन म्हणे. व्हॉट एव्हर, ऑल दी बेस्ट. हा तर रूल्स आहे का बाबा. मी तुला काही प्रश्न विचारणार आहे आणि त्याची तुला पटापट उत्तर द्यायचे. ओके. हा आणि उत्तर येत नसेल तर पुढचा प्रश्न. चालेल? Done. ओके. सो आय एम गोइंग टू टाइम यू, हा म्हणून सांगते. अगं, जे काय तुझी टेस्ट वगैरे असेल ते होऊन जाऊ देत ना. हाय काय नाही कर सुरू चल. ओके. सो युअर टाइम स्टार्ट्स नाउ. हा. हाऊ फार इज इन टू फॉरेस्ट? व्हॉट? हाऊ फार इज इन टू फॉरेस्ट? तू टेस्ट लिहिते काय? काय प्रश्न हा? ठीक आहे, पुढचा प्रश्न. उत्तर नाही नाही ते. हा. व्हॉट इज द लेंथ ऑफ द रोप? तू मस्करी चालू आहे समीरा? पटकन रे बाबा, तुझा टाइम. पुढचा प्रश्न. मला असल्या सगळ्या प्रश्नांची काहीतरी उत्तर द्यायची नाही तर. हा ठीक आहे. लेंथ ऑफ द रोप. ऐक पुढचा प्रश्न. व्हॉट इज दॅट अ काऊ हॅज ॲट बॅक अँड अ वुमन हॅज इन फ्रंट? काय 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 काय? लेट मी रिपीट इट. हा. व्हॉट इज दॅट अ काऊ हॅज ॲट बॅक अँड अ वुमन हॅज इन फ्रंट? आय थिंक आय नो द आन्सर. Come on, come on. काय? बोल ना, आन्सर सांग ना. काहीतरी अश्लील प्रश्न विचारते ना समीरा खरंच. हो, ठीक आहे. चल आता शेवटचा, आता एक प्रश्न अजून एक शेवटचा. हा. विच पार्ट ऑफ द बॉडी गेट्स डबल्स इन साइज विथ इमोशनल एक्साइटमेंट? अगं हे का IQ टेस्ट चालू का सेक्स एज्युकेशन चाललंय ग? पटकन ना बाबा, आन्सर. मला नाही द्यायची असली काहीतरी उत्तर. ठीक आहे, पुढचा प्रश्न. काही अंडी ब्राऊन असतात तर काही पांढरी. हाय सो. असे सोपे प्रश्न विचार ना. ते सांग. बघ त्या कोंबडीवर अवलंबून आहे. ती कुठल्या कोंबड्या बरोबर डेटिंगला गेली असेल ते डिसाईड करणार. काहीतरीचा बाबा तुझं. नुसतं डेटिंगला जाऊन काय होतं? काय काय काय? नाही काही नाही. युअर आन्सर इज नोटेड. हा. आणि आता एक शेवटचा टास्क आहे. ओके. त्याचा सगळा सेटअप मी आज स्टडी रूम मध्ये करून ठेवला. म्हणजे मी उठवत नाही इकडनं. हा, जायला लागेल. सेटअप आहे ना. काय ग तुमचे तास? अरे जस्ट 30 सेकंड टाइम आहे ठीक आहे, चल. तुला. आणि टाइमर सेट केलाय तिकडे मी. ओके. ओके. काय झालं मॅथ्स आहे ना? Tries to be on the back foot. Rohit Sharma this time. अरे वा, झाली तुझी टेस्ट. 7 for 2. झाली ना, आत्ताच झाली. खरं तिचं काहीतरी अजून चालू आहे. Quickly done. He's played the shot of the game. इथे पिरामिड बनवायला जरा जास्त वेळ हवा होता ना. Very best. काहीतरी काय, मला तर आपले 5 सेकंड कमीच लागले. हा
5 सेकंड कमी लागले. पण आय थिंक मला थोडा जास्त वेळ हवा होता यार. नॉनसेन्स. मला सांग, उत्तर माहित असेल की कशाला जास्त वेळ लागतो ग? ती कळेलच तिचा रिझल्ट आल्यावर. काय करते समीरा? ए, तुझ्या त्या टेस्ट मधल्या प्रश्नांची उत्तरं सांग ना. एक मिनिट ना. हा आता बोल. अगं तुझ्या त्या टेस्ट मधल्या प्रश्नांची उत्तरं सांग ना. ठीक आहे, मी उत्तर सांगते. पण तुम्ही दोघांनी कोणालाही उत्तर सांगायची नाहीये. ओके, नक्की या. बरं ठीक आहे. त्या फॉरेस्ट मधल्या प्रश्नाचं उत्तर सांग बरं. काय हाऊ फार इज इन फॉरेस्ट? हा, हाफ वे. काय? हाफ वे? हे बघा, जंगलाच्या मध्यावर गेल्यावरती यू आर नॉट गोइंग इन, सो नाउ यू आर गोइंग आउट अँड नॉट इन, सो द करेक्ट आन्सर इज हाफ वे इन. बघ, म्हणजे माझं उत्तर बरोबर होतं ना? बघितलंस? बघू. आणि तो काऊ आणि विमेनचा तो प्रश्न? अगदी सोपं उत्तर आहे. उत्तर आहे लेटर डब्ल्यू. लेटर डब्ल्यू? ते कसं काय? हे बघा, आणि हे बघ, काऊ या शब्दामध्ये लेटर डब्ल्यू एंडला येतं आणि वुमेन या शब्दामध्ये लेटर डब्ल्यू फ्रंटला येतं. दॅट्स इट. आणि तो एक अंड्याचा प्रश्न. हा बाबा, तसं तुझं उत्तर अगदीच काही चुकीचं नव्हतं. इट डिपेंड्स अपॉन द कलर ऑफ द हेन, बट कलर ऑफ इयर लोब ऑफ द हेन. बापरे, उत्तर माझं बरोबर होतं ना, म्हणजे झालं. हा, आणि तो था एक फाजील प्रश्न, तो भावनांच्या एक्साइटमेंटमुळे शरीरातील कुठला भाग मोठा होतो म्हणे. असल्या ना प्रश्नाला एकच उत्तर आहे. काय ग? एक टेस्ट बहुतेक कोणत्याने तयार केलेली दिसते हा. एक मिनिट. हा, तुमच्या काय डोक्याला नव्हतं त्या भावनांच्या प्रश्नांचं वगैरे? तसलं काही उत्तर नाहीये. उत्तर आहे डोळ्याची बाहुली. हा, विथ इमोशनल एक्साइटमेंट बोथ इन मेल्स अँड फिमेल्स, pupils are dilated, becomes bigger in size. So that is the correct answer. So chill. बापरे, कोण प्रश्न लिहितं आणि काय उत्तर आहे या प्रश्नांची रे बाबा? या प्रश्नांचं माहित नाही, पण आय होप माझी बाकीची उत्तरं तरी बरोबर असतील. तुझं माहित नाही या. असं काय कसलं डिस्कशन, कसला वाद, काय चाललं काय एवढ्या मोठ्याने? अहो, वाद नसेल, ते काय म्हणतात ना, हेल्दी डिस्कशन, ते चाललं असणार बघा. असले थोडक्याचे हेल्दी डिस्कशन वादच असणार. आमचा नेहमीच वाद चाललेला असतो, असं तुला का वाटतं काय? हा, कारण तू यांचा मुलगा आणि ती तुझी मुलगी. काय म्हणतात ना ते, सेम जीन्स म्हणे. नाही ग, तिचा ना म्हणे काहीतरी एक सायकोलॉजीची टेस्ट आहे, त्याच्याबद्दल चालू होतं डिस्कशन. सायकोलॉजीची टेस्ट म्हणजे नक्की काहीतरी फालतू टेस्ट असणार. म्हणजे तुमचं लग्न किती टक्के सक्सेसफुल आहे, आणि ऐकलं का, तुमचा नवरा तुमच्या मताला किती किंमत देतो, असलंच काहीतरी. नाही हो बाबा, सायकोलॉजीची म्हणजे हुशारी बद्दलची टेस्ट. बर, आमची तर झाली बाबा. बहुतेक पुढचा नंबर तुमच्या दोघांचा आहे. अरे बापरे, असं असेल त्याआधी मी वॉकला जाऊन येतो. मास्क घेतला की नाही सोबत? घेतलाय अहो. बरं, या बघ. ही समीरा कधी रिझल्ट सांगणार? समीरा, काय? आता झाली का तुझी कॅल्क्युलेशन्स? आय एम ऑलमोस्ट डन. आय जस्ट नीड टू ऍड जस्ट दिस नंबर्स. आय एम डन. वेट. मला किती मार्क मिळाले सांगा? ए अरे, आधी मी टेस्ट दिली आहे ना, आधी माझा स्कोर किती ते सांगेल. ओ हॅलो. आली. एक मिनिट, लेट मी क्लिअर. हा, मी नुसता डेटा कलेक्ट करते आणि हा डेटा कॉन्फिडेन्शियल आहे. हे घरात कसं झालं डोंबल कॉन्फिडेन्शियल? आणि आम्ही काय कोणाला सांगायला जातो का? आणि शेवटी वी आर फॅमिली ग. जस्ट एक गंमत. No, Dad. I have to follow some rules. I just can't tell you the scores. No, नाही, you have to follow some rules. Oh, please. अच्छा, then I will also have to follow some rules. हा, विचार कर. म्हणजे
म्हणजे काय? म्हणजे तुला या महिन्यात तो कोण दाढी आणि केस वाढवलेला त्याच्या कॉन्सर्टला जायला एक्स्ट्रा अलाउन्स हवा होता ना. आय एम नॉट शुअर इफ आय कॅन डू दॅट. दाढी आणि केस वाढवलेले मग तर सगळेच आले. नो नो आजी, ही स्पेशल यू नो. बरं स्पेशल. अगं मग सांगून टाक की इट्स अ गुड डील, तुझाच फायदा आहे बघ. कसं काय? विचार कर. सिंपल. हा एक हाथ से मार्क्स दो, हाँ. दूसरे हाथ से अलाउंस ले लो. या दॅट्स बेटर. सांग, सांगणार सांग, की नाही? हा साऊंड्स गुड. पण माझा अलाउन्स पक्का. 100%. मम इज द वर्ड. ठीक आहे, मी तुम्हाला स्कोर सांगते. पण बस दुसऱ्या कोणाला सांगायला जाऊ नका. ओके. ओके. सो बाबा, हम्म. यू गॉट 100 मार्क्स. 100 ना? येस. ऐका ऐका. हे बघ, पैकीच्या पैकी माझा मुलगा आहे शेवटी. शाळेपासूनच पैकीच्या पैकी मार्क असतात त्याला. आजची 100 म्हणजे 100 पैकी 100 नाही. मग काय काय काय? 80चा स्कोर म्हणजे मोडॉन, 60 म्हणजे स्टुपिड, 40 म्हणजे इम्बेसिल आणि 100 म्हणजे ऍव्हरेज IQ. ऍव्हरेज? ऍव्हरेज. 100 म्हणजे ऍव्हरेज. चांगल्या शाळेत टाकलंय ना तिला. काय गं? असले कोणते स्कोर्स असतात का कधी? काहीतरीच आपलं. 100 स्कोर ना ऍव्हरेज IQ. नो सरप्राईज. हे पण did I marry a dumbo? ए हॅलो. काय काय काय? काही नाही. ए समीरा, माझा स्कोर किती ते सांग. थांबा आई. आई यू Oh गॉट my God. 120. येस 120. तुला आईला 120 आणि मला फक्त 100. हो खरं. ए हॅलो, मला काय 120 मिळू शकत नाही की काय? हा? नक्की काहीतरी चूक चेक कर, एकदा चेक कर ना. काय ग समीरा, तुझ्या त्या टेस्ट मध्ये लुच्चेपणाला काही जरा जास्त मार्क असतात की काय? नाही म्हणजे जे लोक जरा जास्त लबाड असतात त्यांचा IQ स्कोर जास्त असतो म्हणे. असणारच ना. यांचा 200 आला असता मग. आता तुम्ही दोघी परत शांत चालू नका, शांत बसा प्लीज. हे बघ, 120 म्हणजे अबव ऍव्हरेज, 140 म्हणजे इंटेलिजंट. न्यूटनचा IQ 200 होता म्हणे. तो गाणारा न्यूटन जुना तो एवढा हुशार होता काय ग? ए हॅलो, ॲव्हरेज IQ. काय? तो गाणारा न्यूटन नव्हे, मग? आयझॅक न्यूटन, ज्याने ग्रॅव्हिटी शोधून काढली तो. ओ गॉड. बरोबर, तोच तो न्यूटन ज्याने कॅल्क्युलस शोधून काढून तमाम स्टुडंट्स वर सूड घेतला. एनिवेज, चिल रे डॅड. काय ये ते? जस्ट आणि एक साधी IQ टेस्ट आहे. ऍव्हरेज. Above average. चिल चिल चिल. म्हणजे मंडळी, आता गंमत पहा. नवऱ्यापेक्षा बायको हुशार म्हणजे नाकापेक्षा मोती जड. आणि आजकालच्या कम्प्युटरच्या काळात म्हटलं तर नॉट इनफ मेमरी फॉर सॉफ्टवेअर इन्स्टॉलेशन. अहो म्हणूनच तर सुज्ञ नवऱ्यांनी बायकोचं वय हे नवऱ्याच्या वयापेक्षा लहान असावं आणि नवऱ्याचं शिक्षण हे बायकोच्या शिक्षणापेक्षा जास्त असावं, असा साधा सोपा नियम केलाय. अर्थात वय आणि शिक्षणाचा बुद्धिमत्तेशी काही संबंध असेल असा काही संबंध येत नाही. तर आता आपण या नियमाला अपवाद ठरलेल्या आपल्या जोडप्याची गंमत पाहूया. हा अगं सहज फोन केला होता मी. नाही ओके, जर काय काही करत नसेल तर नक्की चक्कर मार. ओके बाय. शंतनू, अरे वीकेंड सुरू झालाय, काय करायचं? मला आता काहीही करायचं नाही. का काय झालं? त्या समीराच्या ना IQ टेस्ट मध्ये सकाळपासून मूड ऑफ केलाय बघ. अरे त्या टेस्टमुळे इतका काय अपसेट होतोस? ते ना तुला नाही कळणार. अच्छा, म्हणजे तुझा IQ जर माझ्यापेक्षा जास्त आला असता तर मी असं करून फुगून बसायचं का? नो, बिकॉज दॅट इज एक्सपेक्टेड. काय? हायर IQ. आता उघडशील दार की मी जाऊ?
या घरी सगळी कामं मलाच करावी लागतात. अरे या Hi. ए, शंतनू बघ कोण आलंय. या बसा Hi. बसा. काय? काय म्हणतोस? बस रे चाललंय आपलं थोडं वीकेंड आहे म्हणून अनवाइंडिंग बॅटरी रिचार्जिंग. तुमचा काय प्लॅन? काय खास नाही. वी वर जस्ट पासिंग बाय, म्हटलं बघूया तुमचं काय चाललंय आणि तुझ्या हातचा एक फक्कड चहा घ्यावा. अरे शुअर शुअर बरं झालं आला. मग चहा नको मला कॉफी हवी. मुझे चाय से ज्यादा कॉफी पसंद है. नीता तू असं ऐकलंय की तू नेहमी कॉफीच घेतेस ना? कॉफी घेऊन IQ वाढतं म्हणे. असं नसेल अगं, बहुधा उलट असेल. चहा प्यायल्यामुळे IQ कमी होत असेल. शंतनू, तू किती चहा पितोस रे रोज? हे काय नीता, त्या समीराच्या रिपोर्ट वरची शाई वाढली सुद्धा नसेल आणि तू जगभर सांगत सुटलीस. अरे मी फक्त एवढंच म्हणाले की मी IQ टेस्ट दिली. अरे आणि मी सहज विचारलं काय स्कोर आला. हा आणि मग ह्याला माझा स्कोर कसा कळला? इंट्युशन का कुठल्या एका भूताने येऊन सांगितलं मला? अरे सोपं आहे, मी यांना स्कोर विचारला. कमॉन शंतनू, Okay. असं काय करतोस यार? अरे सगळे कसे सारखे असतील? आपल्या हाताची 5 बोटं तरी कुठे सारखी असतात? ए अजित जास्त बोल नको. आता ही 5 बोटं तुझ्या गालावर कशी उठली ना की मग कळेल तुला. बोल. अरे अरे शंतनू काय चिल. आणि एवढं डोकं वापरून जरा आर्ग्युमेंट कर ना. अगदी त्या राऊतांसारखा हाणामारीवर काय येतोस इंटेलिजंट असल्यासारखा. चिल. कूल डाऊन, कूल डाऊन. भरपूर दिवसात आपला पत्त्याचा अड्डा बसला नाही. व्हॉट से? चला. पण जपू मात्र नको, नाहीतर कोणीतरी गाडा उठवणार आणि उगाच परत चिडचिड होणार. जाऊ दे ग, आपण नेहमीसारखा ब्रिज खेळूया, चालेल का? हो पण तू ना नीताचा पार्टनर हो रे बाबा. म्हणजे काय युअर IQ विल मॅच हर IQ. पण म्हणजे तू माझा पार्टनर? डोंट वरी, माझा IQ विल टेक केअर. जाऊ दे ग, आज काय याचा मूड दिसत नाही त्यामुळे काही मजा नाही येणार. सारखी चिडचिड करतो. ठीक आहे यार, माझा टाइम. चालेल. नो प्रॉब्लेम. जाऊ दे, चल अंजली आपण निघूया. लेट देम एन्जॉय. चालेल. अरे लगेच कुठे निघाला? तुमच्या कॉफीचं काय? थांबा ना. अरे ठीक आहे, नो वरीज. आणि एक कॉफी जरा शंतनूलाच दे. त्याला ते Exactly. जास्त वेळ. चल ना, चल, निघ. बाय. चल बाय, Okay, टेक केअर, bye. हॅव फन. काय शंतनू, ही काय पद्धत झाली का बोलायची? आजी आले 120. आजी ये हा ये इथे हा इथे बस. हा बस चालेल. ओके. ऍक्च्युली बरं आहे की तुम्ही सगळे इकडेच आहात. थोडासा गोंधळ झालाय. बाबा अरे बाबा ऐक ना. काय मी ना जरा पुन्हा कॅल्क्युलेशन्स केली आहे हा. आणि रिझल्ट थोडा वेगळा आलाय. काय ग बाई, आता आम्ही कसं स्टुपिड कम ऑन काय ठरवणार? नाही तसं काही नाही ऍक्च्युली ना. मे बी आय स्कोर्ड 140 and I'm genius. हो ना समीरा? नाही ऐक 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 हे बघ कसं झालंय ना. तुमच्या दोघांचा स्कोर स्वॅप झालाय. काय हा सो बाबा यू गॉट 120 आणि आई तुझा स्कोर 100. सॉरी फॉर द कन्फ्युजन. बाय बाय बाय. सॉरी मला ना वाटलंच होतं की तुला 120 आणि मला 100. हे कसं शक्य आहे? मस्त न्यूज घेऊन गेली यार. आता मला फर्स्ट क्लास पैकी ना एन्जॉय करायचं होतं. अगं नीता, एक 2-4 कप मस्त चहा टाक ना प्लीज. आणि अर्धा कप माझ्यासाठी सुद्धा. मी पण सेलिब्रेट करणार आहे. अरे थांबा, माझा 100 IQ. ए कसं शक्य आहे? ते तुला नाही कळणार ग. त्याच्यासाठी कसा जरासा हायर IQ लागतो बघ. हायर IQ. तरी मला वाटलंच होतं माझा मुलगा आणि ऍव्हरेज IQ कसं शक्य आहे. मग म्हटलं बापाच्या वळणावर गेला नसेल तर. अहो, तुम्ही फॉर्म वरची कॅल्क्युलेशन विचारायला गेलाय, मुलाचं कौतुक करायला नव्हे. हो भैया अंजली. अगं नीता हे बघ हे फॉर्म सापडले आता. बघ या 2 कॉलमची बेरीज एकच यायला हवी पण ती काही येतच नाहीये. बघ बरं काय आहे गडबड होते ते. मला कशाला विचारता? तुमच्या हुशार मुलाला विचारा ना. अरे म्हणजे काय, तू सकाळीच म्हणाली होती ना की आज संध्याकाळी बघते म्हणून मी. हो, आई आण ना इकडे. तूच बघ. हे बघ हे घे. अगं हे ना
मी भरतो रात्रीपर्यंत कशाला तर बघ तू सेलिब्रेट वगैरे कर पण आज संध्याकाळपर्यंत आणि किंवा रात्रीपर्यंत भरू दे म्हणजे झालं महत्वाचे आहेत ते. अगं नीता पण तू असलेच ना काहीतरी फॉर्म भरलेस काल. हो भरले होते पण त्यावेळी माझा IQ 120 होता आणि तुझा 100. आता माझा IQ कमी आणि तुझा जास्त तेव्हा तूच भर. ज्याचा IQ जास्त तोच फॉर्म भरेल. अगं कशाला एवढी चिडतेस. मग काय मला आणखी सांग काहीतरी चूक आहे. काहीही चूक नाही. मला सांग आता जेवायला काय करतेस. कोण काही झालं की याचं जेवायला मला काही माहिती नाही. तुझं तू बघ. कूल डाऊन ग. एवढं काय लोड घेतेस तू. मला सांग फर्स्ट क्लास पैकी पिझ्झा मागवू का चायनीज. मला अजिबात भूक नाहीये. तूच काय ते ठरव. And with 100 IQ, I can't make any decision. वेट एवढी चिडचिड करू नका. ऐका थोडस. आय हॅव कन्फेशन टू मेक. आता काय नवीन पिल्लू काढलं वाटलंच मला माझा स्कोर 100 नाहीये. अगं ऐक तरी. नाही ऍक्च्युली म्हणजे थोडं वेगळं आहे. नाही रे बाबा तुझा स्कोर 120 नाही मग आणि तुझा स्कोर 100 पण नाही. Thank God. अगं कमी असेल. नाही तसं काही नाहीये. Hey, I'm just sick of your IQ test, हा समीरा. ऐक तर ऍक्च्युली ना आपल्या पार्टनरपेक्षा आपला IQ जास्त आहे हे कळल्यावर तुमच्या दोघांच्या बिहेवियरवर काय परिणाम होतो ते ऑब्झर्व करायचं. हा माझा खरा होम प्रोजेक्ट होता. काय हा बापरे. हा कसं तुमचा स्कोर कमी जास्त कळला तेव्हा तुमच्या बिहेवियरवर जो परिणाम झाला ते सगळं त्या कॅमेऱ्यामध्ये रेकॉर्ड झालं असेल. येस राईट काय? परफेक्ट. थोडक्यात तुमचं स्टिंग ऑपरेशन केलंस आणि आपण दोघे तर भांडत बसलोय. म्हणजे आम्हाला टर्न बाय टर्न हुशार म्हणून डंबो ठरवलंस ग बाई तू. बरोबर. हा तसं म्हणता येईल तुम्हाला काहीतरी पण हळू अजून आजी आजोबांची टेस्ट अर्धीच झालीये. घे जाऊन मग त्यांची टेस्ट. पाहिलं मंडळी एका टेस्टमुळे किती मजा येते ते. शेवटी नात्यांची मजा अशीच असते. तर आता तुम्हीच ठरवा. डिड यू मॅरी अ डंबो.